गेल्या काही दिवसापासून काजू शेतकरी नाराज आहेत. आंदोलन मोर्चे करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र माझाही शेतकरी बांधवांवर पूर्ण लक्ष आहे. त्यामुळे प्रथमच सरकारतर्फे येत्या 2 ते 3 दिवसात काजू बी खरेदी करण्याची सुरुवात केली जाणार असून काजू बीला प्रति किलो 135 रुपये एवढा दर दिला जाणार असल्याची ग्वाही स्थानिक आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावातील विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण दीपक केसरकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं. त्यावेळी काजू बी उत्पादकांच्या आंदोलनाविषयी ते बोलत होते. पत्रकार बांधवांना सांगायचं की आपल्या मार्फत आपण सांगा की मंगळवारी 12 वाजता हे सगळं काजूच्या शेतकऱ्यांची मीटिंग सावंतवाडीला आपला जो बॅरिस्टर नागपै सभागृह आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्याच ठिकाणी त्यांना काजूच्या बोंडावर प्रक्रिया करणारी युनिट्स ती मंजूर केली जातील. त्याच ठिकाणी त्यांना जे प्रशिक्षण दिलं जायचं आहे ते कोकण कृषी विद्यापीठाकडून दिलं जाईल आणि काजूचा सीझन सुरू होण्यापूर्वी ही मशिनरी आपण शेतकऱ्यांनी खरेदी करावी, जेणेकरून त्याचं जे कॉन्सन्ट्रेट म्हणतात काजूचं कॉन्सन्ट्रेट हे तयार केलेलं विकत घेण्याची व्यवस्था ही सुद्धा कोकण कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे एकतर शेतकऱ्यांच्या बांधावरच म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्येच काजूवर प्रक्रिया करायला सुरुवात होईल आणि आज जे बोंड फुकट जातं त्याला चांगला भाव हा मिळू शकेल. त्या संदर्भात उद्या सकाळी 9 वाजता ब्राझीलमधून जे उत्पादक आहेत जे काजूवर प्रक्रिया करून काजूच्या रसापासून वेगवेगळे पदार्थ तयार करतात त्यांची मीटिंग माझ्या मुंबईतल्या बंगल्यावर आहे आणि ते जर वाटाघाटी यशस्वी झाल्या तर ते युनिट्स हे सुद्धा कोकणामध्ये सुरू होतील, जेणेकरून काजूपासून जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्याला कसं मिळवता येईल त्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे पुढचं पाऊल उचलतोय आणि विशेषतः काजूची उत्पादकता वाढवली म्हणून एक वेगळी योजना ही शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे.